श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आणि जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सांगलीमध्ये विविध उपक्रम यासह ऐकूया आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेल्या ठळक घडामोडींचा हा आढावा. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झाली असून सध्या उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीसाठी एकंदर 4,54,430 मतदार असून यात 2,54,483 पुरुष आणि 2,29,865 महिला आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये एकंदर 20 प्रभाग असून एकूण सदस्य संख्या 78 आहे. यातील अनुसूचित जातीसाठी 11, अनुसूचित जमातीसाठी 1, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 21 आणि 39 जागा महिलांसाठी राखीव आहेत. येत्या 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. अर्जांची छाननी 31 डिसेंबरला होईल तर 2 जानेवारीपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे. महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी पत्रकार परिषदेत केलं. मतदान वाढण्यासाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यातील 6 नगरपरिषदा आणि 2 नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबरला पार पडली. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाला 2, शिवसेनेला 2, काँग्रेसला 1, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 1 आणि अन्य जागांवर 2 जणांना यश मिळालं. सांगलीमध्ये उभारलेल्या पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. त्याचबरोबर फडणवीस यांच्या हस्ते 5 विद्युत उपकेंद्रांचं दूरस्थ प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आलं. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सांगलीमध्ये जनजागृती फेरी, पथनाट्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्यातील 37 दिव्यांग शाळेतील 1,500 विद्यार्थी आणि पालक यात सहभागी झाले होते. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक आणि विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांनी नेत्रदान, जीवनदान या विषयावर पथनाट्य सादर केलं. अपंग सेवा केंद्राच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर अभिजित सोनावणे यांना अपंग मित्र पुरस्कार, पूजा कदम यांना ज्ञानगौरव सन्मान, वेदिका फडके यांना अंध ज्ञानोपासक सन्मान, स्वाती चव्हाण यांना सुकन्या अंधगौरव सन्मान, डॉक्टर नंदिनी पाटील यांना आदर्श माता पुरस्कार आणि अनघा मोडक यांना जिद्द पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी अपंग सेवा केंद्राच्या संकेतस्थळाचं उद्घाटन डॉक्टर तुषार धोपटे यांच्या हस्ते करण्यात आलं. दिव्यांग दिनाचं औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठान, उत्कर्ष भोजनालय, रेड सात्विक सोसायटी या संस्थांनी संयुक्तपणे दृष्टीहीन व्यक्तींची भव्य मॅरेथॉन आयोजित केली होती. या स्पर्धेत 92 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. बेळगावच्या KSOU विद्यापीठाच्या प्रवीण हल्याळ यानं प्रथम क्रमांक मिळवला. मिरजेतील नॅब अंधशाळेच्या रुद्र कोळी यानं दुसऱ्या, तर पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या कृष्णा जाधव यानं 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळवलं. 64वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा सांगलीमध्ये नुकतीच उत्साहात पार पडली. सांगली केंद्रातून समांतर कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ या संस्थेच्या तिचे संदर्भ नसलेली गोष्ट या नाटकाला प्रथम पारितोषिक आणि लोकरंगभूमी शांतिनिकेतन या संस्थेच्या युटोपिया या नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झालं. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. मिरजेतील बालगंधर्व रंगमंदिर मिरज इथं झालेल्या या स्पर्धेत 16 नाट्यप्रयोग सादर झाले. मिरजेतील बालगंधर्व नाट्यमंदिर इथं कोल्हापूर विभागीय युवा महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते नुकतंच झालं. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयानं आयोजित केलेल्या या युवा महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, कविता, चित्रकला, वक्तृत्व, कथालेखन स्पर्धा तसंच विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. तर श्रोतेहो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. वाचन केलं होतं पूजा दीक्षित यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.